नमस्कार, मी वर्षा स्टिचिंग क्लब मराठीमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर माझा या YouTube चॅनल मागचा उद्देश असा आहे की ज्या माझ्या बऱ्याच मैत्रिणी आहेत की माझ्याकडे येतात की ताई आम्हाला शिवणकाम तर करायचं पण आम्हाला काहीच येत नाही. तर अशा महिलांसाठी वर्षा स्टिचिंग क्लब मराठी घेऊन येते अगदी सोप्या आणि छोट्या-छोट्या गोष्टींपासून आपण शिवण क्लासला चालू करणार आहोत. जेणेकरून तुमच्या फिनिशिंग, तुमच्या आपल्याला शिलाई मारता येणं, हा अगदी छोट्या-छोट्या गोष्टींपासून आपण सुरुवात करूया. ज्या आपल्या घरात काही वस्तूंची गरज असते, त्या वस्तूंपासून आपण आज पासून सुरुवात करूया. तर आज बघूया आपण आपल्याला एक व्हेजिटेबल्स ठेवायसाठी आपण एक छोटीशी बॅग पासून सुरुवात करूया. तर आज आपण एक व्हेजिटेबल्स बॅग बनवत आहोत. तर ती व्हेजिटेबल्स बॅग अशा प्रकारची आपण बनवणार आहोत जेणेकरून आपण काही यामध्ये ठेवलं तर त्याला अशी आपण एक गाठ पण मारून ठेवू शकतो किंवा आपण याला बांधून ठेवू शकतो जेणेकरून आपल्याला प्लास्टिकच्या पिशव्या पण यूज करायची गरज नाही पडणार. अशा बॅग तुम्ही फ्रीज मध्ये वापरू शकता, बऱ्याच ठिकाणी वापरू शकतात पण फ्रीज साठी अतियुक्त उपयोगी पडतात आणि या बॅग तुम्हाला रियूज करता येणार, वॉशेबल आहेत आणि कॉटनच्या कपड्यापासून बनवायच्या तर कुठल्या पण क्लॉथ पासून तुम्ही बनवू शकता असं काही नाहीये. आपल्याला म्हणजे शिकण्यासाठी ह्या गोष्टी गरजेच्या आहे की आपण छोट्या-छोट्या गोष्टींपासून सुरुवात करूया. तर चला आज आपण बघूयात की ही पिशवी आपण कशी तयार करू शकतो. तर त्यासाठी आपल्याला काही साहित्य लागेल. तर माझ्याकडे हा असा एक कपडा उरलेला आहे, काहीतरी मी आउटफिट बनवलं होतं त्यामधला हा कपडा आहे. तर आधी ह्या कापडला आपण सरळ करून घेऊया स्केलच्या सहाय्याने आणि आपल्याला काय काय साहित्य पाहिजे लागणार आहे याची माहिती तर तुम्हाला असेलच तरी पण मी सांगते आपल्याला या छोट्या छोट्या गोष्टी बनवण्यासाठी स्केल, कैची, मेजरिंग टेप ची आवश्यकता असेल. कारण आपण जेव्हा कुठल्या गोष्टी करतो तर आपण त्या परफेक्टच येण्यासाठी आपण करायचे असतात. तर डायरेक्ट आपण ब्लाऊज किंवा ड्रेस जर शिवायसाठी घेतला किंवा कटिंगसाठी घेतला तर व्यवस्थित येणार नाही. त्यासाठी आधी आपण हा छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करणार आहोत जेणेकरून तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग इझी वाटेल आणि फिनिशिंग प्रॉपर येणार. यासाठी आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करीत आहोत. तर मी या कापडला अगदी व्यवस्थित सरळ करून घेतला आहे, व्यवस्थित करून घेतलेला आहे. तुम्हाला जर दिसत असेल तर हा कापड आहे. याची उंची आहे 12.5 इंच आणि 11.5 इंच रुंदी आहे. 12.5 इंच लांबी आणि 11.5 इंचांची रुंदी आहे या कापडची. तर आधी या कापडला आपल्याला आपण ही बाजू उलट्याकडनं कापलेली आहे. तर आपल्याला जेव्हा याची शिलाई मारायची आहे तेव्हा आपण एक छोटीशी एक फोल्ड करायची आहे आपल्याला कापडची. मी तुम्हाला दाखवतेच, कारण कसं होणार डायरेक्ट मी तुम्हाला मशीनवर ह्या गोष्टी सांगितलं तर तुमच्या लक्षात नाही येणार. तर आपल्याला किती फोल्ड करायची आहे तर यासाठी आपण असं मेजरिंग करून घेणार आहोत जेणेकरून तुमच्या लाईन किंवा तुमची शिलाई सरळ येण्यासाठी ह्या गोष्टी खूप गरजेच्या असतील. आणि त्यानंतर आपल्याला या बाजूनी अर्ध्या इंचावर एक टीप मारून घ्यावं लागेल. तशीच या बाजूने या लाईनिंग मी यासाठी तुम्हाला सांगत आहे जेणेकरून आपली मशीन त्याच लाईनवर चालली पाहिजे, जेणेकरून आपल्याला फिनिशिंग साठी समोर त्रास नाही होणार.
हा माझा थोडासा नाही जमत आहे व्हिडिओ. हा माझ्याकडे अशा प्रकारचा एक कापड आहे कॉटनचा. मी यापासून ड्रेस स्टिच केलेला होता, तर माझ्याकडे हा कापड उरलेला आहे, तर त्यापासून आपण एक छोटीशी या टाईपची बॅग बनवणार आहोत. तर या बॅगची साईज आपण आधी काउंट करून घेऊया. तर ही आहे 12 इंच लांबी आणि 8.25 इंच रुंदी आहे. तर आपण आता तुम्हाला समजायला सुद्धा आपण ह्याच पद्धतीने हे करूया की 11.5 इंच रुंदी आहे आणि 12.5 इंच लांबी आहे. तर आधी आपण या कापडला व्यवस्थित सरळ करून घेऊया. अशा छोट्या छोट्या गोष्टींनी तुमची कटिंग परफेक्ट यायला मदत होणार आणि त्यासोबतच स्टिचिंग सुद्धा करायला इझी जाणार. तर म्हणूनच थोडंसं कटिंग सुद्धा आपली परफेक्ट येण्यासाठी अशा छोट्या छोट्या गोष्टी आधी घरी करून बघा, त्यानंतरच मेन आउटफिट बनवायला हातात घ्यायचा. तर आता आपण चला मशीनवर जाऊयात आणि तुम्हाला मी सांगेन की बॅग कशी बनवायची ते. तर या कापडावर वेगळा धागा यासाठी घेतलेला आहे की व्यवस्थित दिसायला पाहिजे शिलाई म्हणून. कारण जर कुणाला मशीन हाताळता येत नसेल तर त्या माझ्या मैत्रिणींनी मला कमेंट्स करून सांगावं. तर मी त्यासाठी एक लाईव्ह व्हिडिओ घेईन, एक लाईव्ह सेशन घेईन त्यासाठी. कारण तेव्हा काही जर इश्यूज असेल तर ते त्यामध्ये लाईव्ह मध्ये विचारू शकतील आणि त्यांचे प्रॉब्लेम क्लिअर होऊन जाणार. तर आपण एक लाईव्ह सेशन करणार आहोत. ते राहील की तुम्हाला मशीन कशी यूज करायची किंवा मशीनमध्ये छोटे छोटे प्रॉब्लेम कसे येतात ते आपण कसे सॉल्व करायचे स्वतः. तर अशा त्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी राहतील. तर चला आता आपण आपल्या स्टिचिंगला सुरुवात करूया. तर एका बाजूला आपण फक्त इतकी शिलाई घेणार आहोत जेणेकरून आपल्याला ही बाजू फोल्ड करता येणार. जर मी मॅचिंग कलर घेतला असता तर तुम्हाला ही स्टिच दिसली नसती, त्यामुळे दिसायसाठी ती घेतलेली आहे. हा धागा घेतलेला आहे आपण आणि त्यासोबतच त्या आपण बाजूने त्याच प्रकारे टिप मारून घेणार आहोत आपण. त्यासोबत आपण एका बाजूला थोडस फोल्डिंग करून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला तिकडनं आपल्याला धागा टाकता येणार. आपण दोरी बनवणार तर दोरी टाकता येणार. एक छोटीशी आपण एक फोल्ड करून घेणार आहोत.
जेणेकरून आपण या साईडने दोरी टाकू शकणार. आधी आपण सुरुवातच छोट्या गोष्टींपासून करायची आहे. जेव्हा कुणाला शिवण क्लास शिकायचा आहे तर त्यांनी सुद्धा जसे पडदे बनवणे, सोफ्यासाठी कवर नाही, पडदे बनवणे, कुशन कवर, पिलो कवर अशा गोष्टी बनवायला आधी हातात घ्यायच्या, जेणेकरून आपल्याला फिनिशिंग छान येणार आपल्या. त्यानंतर आपण जे आपल्याला आउटफिट पाहिजे जसे ब्लाऊज, ड्रेस बनवणे त्या गोष्टी मग तुम्हाला इझी वाटेल. तर आपण आज ही पिशवी बनवत आहोत. आज आपण ही बॅग बनवत आहोत, व्हेजिटेबल्स बॅग. तसं आपण साडी कवर पण लवकरच घेऊन येणार आपल्या YouTube चॅनलवरती. मी लवकरच तो पण व्हिडिओ YouTube चॅनलवरती लवकरच अपलोड करेल. अशा छोट्या छोट्या गोष्टीपासून तुम्ही तुमची शिवण क्लासची जर्नी चालू करू शकता. आणि समोर तुम्ही एक स्वतःचा इन्कम सेट करू शकता. यासाठी मी एक दोरी बनवून घेत आहे. तर त्यासाठी मी हा कापड घेतला आहे. आधी या कापडला मी व्यवस्थित सरळ करून घेत आहे. ही आपली दोरीसाठी मी जी पट्टी घेतलेली आहे ती 1 इंचाची आहे. आपल्याला ही दोरी बारीकच बनवायची आहे आणि दोरी आपल्याला
एकदम सिंपल एकदम साध्या पद्धतीने मी तुम्हाला बॅग बनवायला सांगितले. या प्रकारच्या ज्यांना शिकायचं आहे, सुरुवातच करायची आहे, त्यांची बिलकुल काही सुरुवात नाही, अशा प्रकारे छोटे छोटे बॅग्स बनवून बघा. म्हणजे जेणेकरून तुमची शिलाई व्यवस्थित येणार, आपण मशीन कशी हाताळायची ते तुम्हाला समजणार. बऱ्याच गोष्टी छोट्या तुमच्या क्लिअर होणार. त्यानंतरच तुम्ही मेन आउटफिट बनवू शकाल, जसे फ्रॉक, कॉट सेट. माझ्या या YouTube चॅनलवरती तुम्हाला कॉट सेट, ब्लाऊज, ड्रेसेसचे टोटली व्हिडिओ मिळणार. तर त्यासाठी तुम्ही आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला. तर बघा, आता आपण या बॅगला या प्रकारे बघूया. शिलाई बघा, फिनिशिंग बघा. या पद्धतीने आपली फिनिशिंग यायला पाहिजे. तर त्यासाठी आधी अशा छोट्या गोष्टी करून बघा, जेणेकरून तुम्हाला मशीन हाताळायला सोपी होणार आणि ब्लाऊज, ड्रेसेस बनवायसाठी तुम्हाला सोपं जाणार. तर त्यासाठी अशा प्रकारे आपण ही बॅग तयार केली आहे, व्हेजिटेबल्स बॅग. यामध्ये तुम्ही कुठले व्हेजिटेबल्स ठेवू शकता, फ्रीज मध्ये खराब होणार नाही, आणि कॉटनचे फॅब्रिक तुम्ही यूज करू शकता त्यासाठी. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी बघायसाठी, शिकायसाठी वर्षा स्टिचिंग क्लब मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब बटन हिट करा आणि बेल आयकॉन बटनला हिट करून ठेवा, जेणेकरून माझे जे न्यू व्हिडिओज येणार तर त्याचं नोटिफिकेशन, त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दिसेल व लवकरच त्याचं नोटिफिकेशन मिळेल. तर त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू. तर चला भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये.